अपंग प्रमाणपत्र म्हणजेच डिसेबिलिटी कार्ड याचा वापर शक्यतो 40% पेक्षा जास्त ज्यांना अपंगत्व आहे, त्याच्यामध्ये तुमचे डोळे, कान, नाक, हात, पाय कुठल्याही गोष्टीचा असू द्या, पॅरालिसिस किंवा ब्रेन डॅमेज अशा कुठल्याही गोष्टीसाठी जर तुमचं 40% पेक्षा जास्त अपंगत्व असेल तर त्यासाठी सरकारकडून तुम्हाला UDID या वेबसाईट मार्फत एक प्रमाणपत्र दिलं जातं। आधी तुमच्याकडे जर मॅन्युअली असेल प्रमाणपत्र म्हणजे हाताने लिहिलेले ज्याच्यावर तुमचा सही शिक्का असेल एखाद्या मेडिकल ऑफिसरचा किंवा कुठल्या हॉस्पिटलचा वगैरे तुम्हाला तुमच्याकडे जर लेटर असेल हँडिकॅपचं तर इथून पुढे ते ग्राह्य धरलं जाणार नाहीये, कारण त्याच्यामध्ये फसगत होते, मॅन्युअली टेम्परिंग होतं। त्यामुळेच आता सरकारकडून UDID या वेबसाईट मार्फत तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करण्याचा ऑप्शन दिलेला आहे, ज्यातून तुम्ही तुमच्या अपंगत्वाचं सर्टिफिकेट घेऊ शकता। त्यासाठी फॉर्म कसा भरायचा, प्रॉपर माहिती कशी फिलअप करायची, डॉक्युमेंट कुठले अपलोड करायचे, या सर्वांची माहिती आपण आजच्या व्हिडिओतून देणार आहोत। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप न करता बघा। आणि सर्वात महत्त्वाचे, तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा, म्हणजेच असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्याजवळ सर्वात आधी पोहोचतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, मी रोहन, स्वागत आहे आपल्या प्रो इन्फोटेक मध्ये। तुम्ही वरती वेबसाईट बघता, UID स्वावलंबन नावाची एक वेबसाईट आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल। या वेबसाईटवर तुम्हाला ऍप्लिकेशन करण्याचा ऑप्शन आहे, त्या ऍप्लिकेशन ट्रॅक करण्याचा ऑप्शन आहे आणि झाल्यानंतर त्याचं तुमचं कार्ड डाउनलोड करण्याचा देखील ऑप्शन आहे। स्टेप बाय स्टेप आपण सगळ्या गोष्टींची माहिती घेणार आहोत। त्यातील पहिले जे अप्लाय करण्याचा ऑप्शन आहे त्याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढील विंडोला असे 5 ऑप्शन विचारले आहेत, ज्याच्यामध्ये तुमच्याकडे जर कुठलं आतापर्यंत हँडिकॅप सर्टिफिकेट नसेल तर पहिला ऑप्शन लागू आहे। जर तुमच्याकडे कुठलं मॅन्युअली सर्टिफिकेट असेल म्हणजे हाताने लिहिलेलं शिक्का मारून दिलेलं, त्यासाठी सेकंड ऑप्शन आहे। आणि बाकीचे ऑप्शन आहेत ते कोणाचं पेंडिंग आहे किंवा कोणाचा रिजेक्ट झाला आहे या केससाठी आहे। सुटेबल आहे त्यानुसार तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करा आणि प्रोसीड या बटनवर क्लिक करा। पुढे जेव्हा फॉर्म भरायची विंडो येते, ज्याच्यामध्ये तुमची पर्सनल डिटेल भरणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये तुमचं पूर्ण नाव, तुमचा मोबाईल नंबर, तुमचा मेल ID या गोष्टी प्रॉपरली भरून घ्या, तुमच्या सर्टिफिकेटवर जशा आहेत आणि आधार कार्डनुसार डेटा आहे तसा। त्यानंतर खाली तुमचं डेट ऑफ बर्थ आहे आणि तुमचं जेंडर मेल फिमेल या सर्व गोष्टी प्रॉपरली भरून घ्या। खाली रिलेशन विचारलं आहे, फादर नेम किंवा गार्डियन, जर अपंग जे कोणी असेल त्यांचे वडील असतील किंवा त्याला दुसरं कोणी सांभाळ करत असेल तर ते गार्डियन, त्यांची पूर्ण माहिती तर भरायचं आहे। पहिले त्यांचं रिलेशन घ्यायचं आहे, त्यानंतर त्यांचं नाव आणि त्यांचा नंबर, अशा तिन्ही गोष्टी 1 बाय 1 घ्यायच्या आहेत। त्याच्या खाली फोटो आणि साईन ऑप्शन आहे, त्यामध्ये तुम्ही फोटो आणि साईन प्रॉपरली अपलोड करून घ्या, स्कॅन करून घ्या किंवा मोबाईलने प्रॉपरली फोटो काढून ते अपलोड करा। त्यानंतर खाली तुम्हाला प्रूफ ऑफ आयडेंटिटी कार्ड, तुमच्याकडे ID कार्ड म्हणून काय आहे, आधार कार्ड असेल तर येस करा आणि खाली आधार नंबर टाका। आणि ID प्रूफ मध्ये आधार कार्ड हे ऑप्शन सिलेक्ट करून त्याची प्रॉपर एक PDF बनवा, आधार कार्डचे फ्रंट बॅक साईड, किंवा ऑनलाईन डाउनलोड केलेले पूर्ण पेज असेल तर आहे तसं अपलोड करा विदाउट पासवर्ड। हे अपलोड केल्यानंतर खाली ॲड्रेसचा कॉलम आहे, ज्याच्यामध्ये तुमच्या आधार कार्डला जो ॲड्रेस आहे तो प्रॉपरली भरून घ्या। तो ॲड्रेस झाल्यानंतर त्याचं स्टेट आणि जिल्हा, तालुका आणि विलेज असे 1 बाय 1 ऑप्शन सगळे सिलेक्ट करून घ्या। ते झाल्यानंतर खाली पिनकोडच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला पिनकोडची लिस्ट ओपन होईल, त्याच्यानुसार तुमच्या एरियानुसार जो पिनकोड असेल तो पिनकोड सिलेक्ट करून घ्या। पिनकोडची लिस्ट आहे, तुम्ही जो जिल्हा घेतला आहे आणि तालुका घेतला आहे त्यानुसार ती पिनकोडची लिस्ट असेल, त्यातील तुमचा पिनकोड सिलेक्ट करून घ्या। आता खाली डिसेबिलिटी डिटेल्स इन केस ऑफ मल्टिपल डिसेबिलिटी असं विचारलं आहे, म्हणजे तुमचं ह्या लिस्टमधून डिसेबिलिटी कुठल्या प्रकारची आहे, तुमच्या डोळ्याचा प्रॉब्लेम आहे, कानाचा प्रॉब्लेम आहे, हात पाय किंवा सांधेदुखी, तुमचं मेंटल डिसऑर्डर, लकवा मारणे आपण म्हणतो, वेगवेगळ्या अशा गोष्टी आहेत। इंग्लिशमध्ये त्यांची नावं आहेत, जर कन्फ्यूज झालं तर ती नावं गुगलला सर्च करून बघा प्रत्येक नावाचं मिनिंग काय आहे। तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये बसताय त्या कॅटेगरीचं नाव इथे सिलेक्ट करा। जर तुमच्याकडे जुनं सर्टिफिकेट असेल कुठल्याही मॅन्युअली हाताने लिहिलेलं, त्याच्यामध्ये देखील ही कॅटेगरी तिथं लिहिलेली असेल। जर नसेल तर गुगलला सर्च करून घ्या तुमचं जे काय अपंगत्व आहे ते कुठल्या कॅटेगरीमध्ये बसतं, ते इथून कॅटेगरी सिलेक्ट करायचे आहे। 2 किंवा जास्त पण तुम्ही सिलेक्ट करू शकता, जेवढ्या तुमच्या डिसेबिलिटी असतील त्यानुसार। आणि पुढे डिसेबिलिटी ड्यू टू, म्हणजे डिसेबिलिटी तुमची कशामुळे आली, बाय बर्थ म्हणजे तुमची जन्मापासून आहे, एखादा ॲक्सिडेंट झाला आहे का, कुठला आजार झाला आहे, असे वेगवेगळे कारण दिलेले आहेत, त्यातून एक कारण तुम्ही सिलेक्ट करा तुमचं जे असेल ते। पुढील ऑप्शनमध्ये तुम्ही डिसेबिलिटी बाय बर्थ अशा ऑप्शनला येस केलं तर पुढे कुठला ऑप्शन येणार नाही, जर नो केलं तर तो मग कधीपासून आहे, जन्मापासून जर तुमची डिसेबिलिटी नाही आहे तर कधीपासून आहे, पुढे वर्ष घ्यायचं आहे। समजा तुमचा ॲक्सिडेंट झाला आहे काही किंवा कुठल्या आजारामुळे झाला आहे तर ते कुठल्या वर्षी झालंय ते वर्ष सिलेक्ट करायचं आहे। ते वर्ष झाल्यानंतर हॉस्पिटल फॉर असेसमेंट इश्यू ऑफ UID कार्ड, म्हणजे तुमच्या सोयीनं तुम्ही हॉस्पिटल घेऊ शकता। इथे येस नो 2 ऑप्शन आहेत। हॉस्पिटल जर तुमच्या राज्यात असेल
तर येस करा. जर राज्याच्या बाहेरचं हॉस्पिटल घ्यायचं असेल तर नो करून तुम्ही राज्य घेऊ शकता. इथं तुम्ही येस केलं तर तुमच्या राज्यात जेवढे हॉस्पिटल आहेत आता तेवढ्या हॉस्पिटलची सर्व तुमच्या जवळच्या हॉस्पिटलची लिस्ट ओपन होईल. त्यातून तुम्ही हॉस्पिटल सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि फायनल सबमिट करायचं आहे. फायनल सबमिट केल्यानंतर तुम्हाला 2 प्रिंट मिळतील. एक ॲप्लिकेशन फॉर्म मिळेल आणि ॲप्लिकेशनची रिसिप्ट मिळेल. ॲप्लिकेशन आणि रिसिप्ट दोन्ही डाउनलोड करून त्याचे प्रिंटआउट घ्यायचे आहे आणि तुम्ही जे हॉस्पिटल सिलेक्ट केलं आहे त्या हॉस्पिटलकडून तुम्हाला कॉल येईल किंवा मेसेज येईल. नाही आलं तर त्या हॉस्पिटलला जाऊन तुम्ही चौकशी करू शकता. तुमची अपॉइंटमेंट वगैरे घ्यायची असेल तर कधी येऊ शकता म्हणून. आणि जेव्हा कधी तुमची अपॉइंटमेंट असेल त्या अपॉइंटमेंटनुसार तुम्ही हॉस्पिटलला जावा. तुमचं व्हेरिफिकेशन तिथं होईल, मेडिकल चेकअप होईल, तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे ते चेक केला जाईल. जर तो प्रॉब्लेम 40% पेक्षा जास्त जर नक्की त्यांना सापडला तर तुम्हाला सर्टिफिकेट इश्यू केलं जाईल. 40% पेक्षा जर कमी जर प्रॉब्लेम असेल तो तर तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार नाही, याची नोंद घ्या. 40%च्या वरील जे हँडिकॅप आहेत त्यांनाच हे सर्टिफिकेट मिळतं. आणि जर हॉस्पिटलने तुम्हाला सांगितलं की 40%च्या वर आहे तुमचं मिळून जाईल तर बिंदास राहा. तुम्हाला नंतर मेसेज किंवा मेल येईल. त्याच्यातून ह्याच वेबसाईटला तुम्ही जिथं अप्लाय केलं आपण वरती त्याच्या ठिकाणी ट्रॅक ॲप्लिकेशन आहे, तुम्ही ट्रॅक करत राहू शकता तुमचं अप्रूव्हल झालं का नाही. आणि ते अप्रूव्हल झाल्यानंतर शेजारी डाउनलोड ऑप्शन आहे, त्या डाउनलोडमध्ये तुम्हाला डिसेबिलिटी कार्ड सर्टिफिकेट असे दोन्ही मिळून जाईल. डिसेबिलिटी कार्ड म्हणजे आपण जे PVC कार्ड बनवतो आधार कार्ड पॅन कार्डाचं सेम तसं एक फॉर्मेट मिळेल PDF ची, ते तुम्ही कुठल्याही कार्डवर प्रिंट करून घ्या. आणि डिसेबिलिटी सर्टिफिकेट म्हणजे A4चं पेपर मिळेल ज्याचं सर्टिफिकेटचं प्रिंट करून तुम्ही लॅमिनेशन करून तुमच्याकडे जतन करून ठेवा. भविष्यात कुठल्याही गव्हर्नमेंटच्या योजनेसाठी हे सर्टिफिकेट तुम्हाला जिथं जिथं डिसेबिलिटी योजना असेल काही त्या ठिकाणी हे सर्टिफिकेट आणि ID कार्ड 100% लागणार आहे तुम्हाला. याचा UDID नंबर हा महत्त्वाचा आहे, तो नंबर प्रत्येक ठिकाणी लागतो. आशा करतो हे डिसेबिलिटी सर्टिफिकेट कसं काढायचं याची माहिती तुम्हाला नक्कीच कळाली असेल. तुम्हाला काही डाऊट असेल, काही क्वेश्चन असेल तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. नक्कीच आपण त्याला सोल्युशन द्यायचा प्रयत्न करू. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. ज्यांचे कोणी रिलेटिव्ह किंवा मित्र असतील जवळचे ज्यांना अपंग सर्टिफिकेट काढायचं आहे त्यांना या व्हिडिओची नक्कीच मदत होईल. याच्यातून ते त्यांचं सर्टिफिकेट नक्कीच काढू शकतील. सर्वात महत्त्वाचं, आपल्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा. म्हणजेच असेच नवीन नवीन माहितीचे व्हिडिओ तुमच्यावर सर्वात आधी पोहोचतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.